हे आहे, माफ करा, आम्हाला डावलण्याचं कारण एक एससी नगरसेविका एक बौद्ध आहे म्हणून त्यामध्ये पण झालं आणि असं पण म्हणता येईल की त्यांना कानाच्या वरती पाहिजे नाही. आता तुम्ही एकीकडे म्हणून राहिले का काँग्रेस सर्वसामान्य काँग्रेसची तिकीटच मी मागितलीच नाही. मग स्थान नाही असे कसे म्हणता मग काँग्रेस? नाही, मला लक्षात आलं होतं ना, 1 ते 1.5 वर्षापासून त्यांनी मला डावलणं चालू केलं होतं ना. मला 1 ते 1.5 वर्षापासून त्यांनी मला डावलणं चालू केलं होतं. फक्त यूज म्हणजे जसा आमचे जे आंदोलन वगैरे राहायचं, फक्त त्यांना एवढंच काम होतं की शिंदेताई महिला घेऊन या. बाकीच्या काही जर मिटिंगा राहिल्या, पक्षाच्या काही मिटिंगा राहिल्या, त्याच्यात बोलवण्याचं टाळत होते ते मला. पक्षाच्या ज्या पण मिटिंगा राहायच्या तिथे मला बोलवणं टाळत होते. आणि माझ्या लक्षात आलं की बबलू भाऊ मला टाळतायत, अजून काही नेते आहेत ते मला टाळतायत. तुमची तिकीट काढून कोणाला तिकीट दिली? आता तुम्हाला पण माहिती, ती एक लेडीज आहे, राधाराणी मध्ये साड्यांच्या दुकानात काम करते. आडनाव काय त्यांचं? तुम्ही तुम्ही म्हणता का आता तुम्ही आरोप लावला तर बुद्धिस्टांना स्थान नाही, पण ते तर मग बुद्धिस्टच आहे. मग मी हे पण सांगितलं की कानाच्या वरती पाहिजे नाही, त्यांना कानाच्या वरती चालत नाही. तुम्ही कानाच्या वरती गेले होते का? हा, आता तुम्हाला जास्त माहिती, तुम्ही आम्ही संपर्कात राहिलोय महानगरपालिकेमध्ये. बरं, तुम्ही 2012 ची पहिलीच निवडणूक लढवली होती का त्याच्या आधी निवडणूक लढवली होती? 2012 ची निवडणूक लढवली. नाही, त्याच्या आधी कोणती निवडणूक? त्याच्या आधी नाही. 2012 ला कोणत्या पक्षाकडून लढले होते? युवा स्वाभिमान लढला. नंतर 2017 मध्ये काँग्रेसमधून. काँग्रेसकडनं. युवा स्वाभिमान मध्ये जेव्हा लढले तेव्हा